नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की सर, आमच्या खात्यामध्ये आमचे हक्काचे जे 1500 रुपये आहेत किंवा दिव्यांग बांधवांना जे 2500 रुपये येतात ते आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार। तर या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आज शासन निर्णय येणं अपेक्षित होतं, परंतु नेहमीप्रमाणेच आपल्याकडे थोडंफार प्रमाणात सरकारचं दुर्लक्ष असतं किंवा आहे असं नेहमीच आपल्याला वाटतं आणि ते या ठिकाणी प्रत्यक्षात येताना दिसत आहेत। तुम्ही सांगाल का सर, असं नेमकं काय विषय? एक लक्षात ठेवा, आपला शासन निर्णय येणं खूप गरजेचं आहे। जोपर्यंत नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासंदर्भात एक शासन निर्णय येतो आणि हा शासन निर्णय आल्यानंतर 7-8 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतात, परंतु ते न होताना या ठिकाणी राज्य सरकारने मात्र आज सोमवारी एक शासन निर्णय जाहीर केला आणि त्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलंय की जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे त्याचबरोबर भूमिहीन शेतकरी म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जी लोक काम करतात, कोण काम करतंय? तहसीलदारातील कर्मचारी, तहसीलदार ऑफिस जे आहे तेथील कर्मचारी, त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय त्या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेवरती काम करतात। तर या सर्व योजनेवरती काम करणारे जे कर्मचारी आहेत म्हणजे जे आस्थापन आहेत, आता आस्थापन म्हणजे काय? तर एखादा कार्यालय आणि ते कार्यालयातील जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांचे पेमेंट, त्यांचं वेतन, त्यांना येणारा जो खर्च आहे म्हणजे झेरॉक्सचा वगैरे येण्या जाण्याचा खर्च, कागदपत्रांचा जो खर्च असतो तो सर्व खर्च त्यांना अदा करण्यासाठी जे त्यांचा पगार आहे हा देण्यासाठी आगाऊ स्वरूपामध्ये हे पैसे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे। आणि या संदर्भात राज्य सरकारने तब्बल 143 कोटीचा शासन निर्णय जाहीर केला आहे। तो शासन निर्णय मी स्क्रीनवरती दाखवतोय, तुम्ही पाहू शकता। या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांचे पैसे किंवा त्यांचं वेतन हे देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, या खेदाची बाब या ठिकाणी अशी की या लोकांचे पैसे तुम्ही द्या, काहीही हरकत नाही, ते काम करतात त्यांना पैसे दिले पाहिजे। परंतु मित्रांनो, दिव्यांगांच्या बाबतीत तुम्ही जो 1000 रुपयाचा पेंडिंग विषय ठेवलाय, निराधार बांधवांचे वाढीव अनुदान मिळण्यासाठी जो पेंडिंग विषय ठेवलाय तो बाजूला ठेवून किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये जे 1500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येतात तो GR काढण्याच्या अगोदर हा शासन निर्णय काढला, त्यामुळे कुठेतरी शासनाच्या बाजूने किंवा शासनाच्या बाबतीत आमच्या मनामध्ये एक थोडासा नाराजी या ठिकाणी व्यक्त व्हायला काहीच हरकत नाही। शासनाने आज अपेक्षित होतं, कारण आत्तापर्यंत शासन निर्णय हा 21-22 तारखेला काढला जातो म्हणजे पुढच्या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात येण्यासाठी, परंतु आता 27 तारीख आली सुद्धा तरीसुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे मिळावे या संदर्भात शासन निर्णय नाही। अपेक्षा अशी आहे की आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या हा शासन निर्णय आला पाहिजे। जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत तिथून 7 ते 8 दिवसामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही, लक्षात ठेवा। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला नम्रपणे विनंती असेल की तुम्ही इतर शासन निर्णय काढा, इतर योजनांचे अनुदान वाटप करा, जे काही कर्मचारी आहेत त्यांचेही पगार तुम्ही करा, कारण तो त्यांचा हक्क आहे, ते काम करतात। पण आमच्या हक्कासाठी तुम्ही असं लांब किंवा जास्त वेळ घेऊ नका, कारण ऑलरेडी आम्हाला हे पैसे खूप महत्त्वाचे असतात। जे काही पैसे येतात त्याच्यामध्ये आमचा उदरनिर्वाह चालतो, आमचा खर्च भागवला जातो आणि ते जेवढे उशिरा येतील तेवढा आम्हाला त्रास होणार आहे असं या ठिकाणी म्हणायला काहीच हरकत नाही। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एक स्पष्टपणे सांगतोय की आज उद्या हे शासन निर्णय यायला पाहिजे। शासन आल्यानंतर तुम्हाला हे खात्यात पैसे येण्यासंदर्भाची तारीख आहे, ही तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगेल। तोपर्यंत मित्रांनो, शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय या ठिकाणी आपण स्वागत करायला पाहिजे। ठीक आहे, सरकारने जो काही शासन निर्णय दिलाय तो शासन निर्णय स्वागत करतो, पण आमचं सुद्धा शासन निर्णय निघाला पाहिजे असं या ठिकाणी म्हणायला काहीच हरकत नाही। मित्रांनो, तुम्हाला या शासन निर्णयाच्या संदर्भात काय वाटतंय आणि येणाऱ्या शासन निर्णय म्हणजे जो आपला शासन निर्णय आहे तो कोणत्या तारखेला यायला पाहिजे, म्हणजे एक तारीख आपल्याला एक निश्चित कळली तर आपण शासनाकडे मागणी करू शकतो की सर, आमचं शासन निर्णय या तारखेला तुम्हाला द्यायला काहीच हरकत नाही, म्हणजे पुढील हप्ता जो आहे हा नियमित वेळेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। याविषयी प्रत्येकाने कमेंट्स करायला काहीच हरकत नाही। मित्रांनो, बच्चूभाऊ कडू यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाला सर्वांनी सहकार्य करायचं आहे, सपोर्ट करायचं आहे। डिजिटल स्वरूपाचा आपल्याला एक सपोर्ट सिस्टम आपल्या त्यांच्या बॅक साईडला राहायचं आहे आणि हे आंदोलन नागपूर या ठिकाणी आहे। 28 तारखेला हे आंदोलन आहे। आपल्या परीने सर्वांनी सहकार्य करायचं आहे। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।